सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर कुंकुमार्चन कोणत्या वाराला करायचं आणि महिन्यातून किती दिवस करायचं, किती वेळा करायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर कुंकुमार्चन हे दर शुक्रवारी किंवा मग दर मंगळवारी आठवड्यातून एकदा करा. ह्या 2 वारांपैकी एका वारी किंवा जर तुम्हाला धावपळीचं जीवन असेल, नाही जमलं या वारांना करायला, तर तुम्ही महिन्यातून एकदा पौर्णिमेला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा. कारण श्रीयंत्राचं शुद्धीकरण हे आपल्याला महिन्यातून एकदा करायचंच असतं. तुम्ही म्हणसाल, ताई आमच्या घरात आम्ही वर्ष झालं, 2 वर्ष झालं श्रीयंत्र आणून ठेवलंय. तर आमच्या घरातली लक्ष्मी स्थिर नाही, आमच्या घरात लक्ष्मी नांदत नाही, आमच्या घरात शांतता नाही. तर मग कसं चालेल? जर तुम्ही सेवाच जर कुंकुमार्चनावर केली नाही, तर कुंकुमार्चन केलं नाही आपण आपल्या श्रीयंत्रावरती, तर श्रीयंत्र तरी काम कसं करेल ना? म्हणजे मग लक्ष्मी नाराज होणार. कारण श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं असं नाही, त्याच्यावरती सेवा ही केलीच पाहिजे. जर तुम्ही महिनाभर घरात झाडूच नाही मारला, तर आपल्या घराची स्थिती कशी होऊन जाईल? कोण आपल्या घरात येईल का तरी? आपल्या घरात लक्ष्मी तरी नांदेल का? कोण व्यक्ती आपल्या घरात उभा तरी राहील का? तसंच एक असतं श्रीयंत्राचं. तर कुंकुमार्चन हे आपल्याला दर पौर्णिमेला घरात झालंच पाहिजे आणि श्रीयंत्राचं शुद्धीकरण हे झालंच पाहिजे. हलगर्जीपणा करून चालत नाही. कारण ते देवाची वस्तू आहे. आपल्याला त्याची सेवा केली तर आपलं आयुष्य सुंदर आणि सुपर म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. तर कुंकुमार्चन करताना कोणत्या सेवा घ्यायच्यात? तर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. त्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र ह्या सगळ्या सेवा आपल्याला कुंकुमार्चन करताना घ्यायची आहे. पहिलं श्रीसूक्त म्हणून आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि श्रीयंत्रावरती अभिषेक हा जलाभिषेकच असतो. जलाभिषेकच घालायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन दर पौर्णिमेला आपल्या घरात करायचंच आहे. जर आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर असावी, आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, तर आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचंच आहे. जर तुम्ही सेवाच श्रीयंत्रावरती केली नाही, तर आपल्या घरात शांती, सुख, समाधान कसं नांदेल? म्हणून आपल्याला महिन्यातून एकदा का होईना पौर्णिमेला कुंकुमार्चन हे आपल्या घरात झालंच पाहिजे. आणि कोणाकडे नसेल, कोणाला घ्यायचं असेल, ऑनलाईनही भेटून जातं किंवा मग कोणतं तुमच्याजवळ केंद्र असेल, तर केंद्रातून घ्या. कारण श्रीयंत्र हे पंचधातूचं असावं. मी घेतलं होतं 5 वर्षापूर्वी, तेव्हा श्रीयंत्र हे ₹1100 होतं. आता श्रीयंत्राची प्राइस कमी झाली आहे, ₹700 आहे. कारण कोणाची परिस्थिती नसते जास्त प्राइसची घ्यायची. त्याच्यासाठी गुरुमाऊलींनी ही आपली प्राइस कमी केली आहे. त्यामुळे सर्वांनी आवर्जून श्रीयंत्र घ्या आणि कुंकुमार्चन हे करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.